तर नमस्कार सर्वांना. शेतकरी जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये मी वैशाली तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर आज शेतात आल्या पावसानं अशी जोरदार सुरुवात केली ही काही विचारू नका. आणि आज अक्षरशः आम्ही अर्धा तास लवकर आलो होतो शेतात, का तर कामं पटापटा उरकायची म्हणून. काट्या लावायच्या होत्या, रात्री पाऊस झाला होता. इकडे टोमॅटो लावले ना, त्या टोमॅटोत काट्या उभ्या करायला आलो होतो बघा. पण काय करणार, पावसानं सुरुवात केली. अजून वैरण काढायची होती, जनावरांना वैरण घालायची होती, मग बाकीच्या कामाला सुरुवात करायची होती. तोपर्यंत पावसानं जोरदार सुरुवात केली. आता म्हटलं चला वैरण तर काढून घेऊया. वैरण काढून घेतल्यानंतर पण पाऊस तर कमी आला पाहिजे वैरण काढायला. पाऊस कमी आला की मग नाही वैरण काढायला सुरुवात केली बघा. जनावर आहेत 2, पण त्यांना तरी की नाही वेळच्या वेळेला आपलं वैरण काढून घालायला लागत्या. मग त्यासाठी आम्ही रस्त्याकडून इथून तिथून सगळीकडं का नाही घासगवात लावलं आहे बघा. त्यामुळं कसं होतं आहे, आपल्याला बाजार असू दे किंवा माळव्याची कामं असू दे, त्या वेळेत आपल्या जनावरांना वैरण घालायला होत्या. आधीमध्ये भांगलींची वैरण निघतीच बरं का. पण तरी पण कसं आहे, ही एवढंच नाही, अजून पण एवढ्याच एक धांदा अजून का नाही घासगवताची आहे शिल्लक. त्यामुळे जनावरांना काही संपत नाहीत. इनमिन 2 जनावर आहेत, एक पाडी आहे आणि एक गीर गाय आहे. 2 असल्यामुळे त्यांना वैरण पाहिजे अशी पुरती बघा. पुरून अशी उरती. म्हणून म्हटलं की आता कवळं घासगावात घालायला चालू करायचं, म्हणजे त्यांना खायला पण चांगलं आणि आपली तोडणी पण होत्या ना सारखी. तर आमचा हा ऊस आहे की नाही फेब्रुवारी एंडिंगचा ऊस आहे बघा. ह्यातच आम्ही टोमॅटो केलं होतं, मेथीची भाजी केली होती. असं वाटत होतं इतकी सगळं नाही साऱ्या गच्च भरून मेथीची भाजी केली होती आणि भुंड्यावर सगळ्या टोमॅटो लावलं होतं. आणि त्यातनं नाही ऊस उगवत होता. आणि कधी आम्ही मेथीची भाजी काढताना कधी कोंब पण निघून यायचं. तरी पण का नाही इतका छान ऊस आला ह्यो. आणि ऊस लावल्या त्याला लागवड घातली होती, ती पण सगळी मेथीनेच खाल्ली होती. त्याचं पण व्हिडिओ मी अपलोड केली ती बघा. आणि त्याच्यावर या ऊसाला बघा आता 4 दिवस झालं कोळवलं आहे, आता लागवड घातली. तोपर्यंत त्याला लागवड पण नव्हती आणि काहीच नव्हती. मग त्या मानानं तर 1 नंबरच आला आहे. तोपर्यंत आणखीन आभाळ यायला लागलं आहे बघा. त्यामुळे मला ऊस लय आवडलं बघा. हे बघा सगळं असं जनावरांना वैरण मी रस्त्याकडनं केलेली आहे. वैरण काढून झाली. आता ही गाडी होती, त्या गाडीत म्हटलं भरून जनावरांना नाही. इथंच थोड्या अंतरावर गेलं की शेड आहे, म्हणजे एकाच ठिकाणी आमची जमीन आणि शेड असल्यामुळं कसं होतं आहे, कामाला पण बरं पडतं आहे. आणि रोज सगळ्या शेतांना भेट द्यायला होती बघा. का तर प्रत्येक गावातून येतानाच नाही सगळी शेतं लागत येते ती. आणि शेवटच्या शेतातच इथं माळवं केलेलं आहे. म्हणून का नाही इकडच्या रस्त्याच्या पलीकडच्या साईडला एक शेत आहे, इकडं गाडी लावल्या ना त्याच्या खालच्या साईडला एक शेत आहे आणि हे एक शेत आहे. असं रस्त्याच्या अलीकडे पलीकडे इकडं एक करा, इकडे एक करा. मग वैरण काढून झाली. मग म्हटलं की अजून थोडीफार काढावी. म्हटल्यानंतर ही काढायला लागलं. पण मी यांना म्हटलं की राहू द्या, बास करा. का तर आपण काट्या राहून घेऊया. काट्या राहून घेतल्यानंतर मग संध्याकाळच्या वैरणीचं बघूया. आत्तापुरती झालेली वैरण मग म्हटलं की ती चला ठीक आहे. मग ह्यानुसार आम्ही कामाचं नियोजन बदललं. का तर काट्या राहणं खरंच खूप गरजेचं होतं. पण ती मला म्हटलं की आता पावसानं काट्या ओल्या झाल्या असतील, लगेच काय रवायला येणार नाही त्या. मग त्यामुळे आणखीन वैरण काढायला सुरुवात केली. का तर कसं आहे, काठी रवायची म्हणलं की ती की नाही घसरते ओली झाल्यानंतर, त्यामुळे काठी रवायला येत नाही. तर मग सगळी वैरण अशी भरून घेतली बघा. आणि जनावरांना शेडपर्यंत न्यायची. आणि पाण्याचा ड्रम आणला होता, जरा पाणी घरी न्यायचं होतं ना. जर आपलं काहीतरी सण आला की कामाची सुरुवात असते ना, की हे करायचं ते करायचं. मग पाणी जरा भरपूर असलं की स्वच्छता पण चांगली होती. म्हणून म्हटलं की चला पाणी घेऊन जावं. पाणी नेलं आणि अजून म्हणजे शेडपाशी जे नळ आहे की नाही त्या नळालाच भरायला लावतो. पण मला कमेंट करून एकदाच नक्की सांगा बरं का आमचा ऊस कसा आला आहे तो. आणि हा ऊस आमचा एक नाही, अजून एकदा मी तुम्हाला सांगते की फेब्रुवारी एंडिंगचा ऊस आहे. आणि ह्यात आम्ही भरपूर असं माळवं केलं होतं सगळं. आणि माळवं पण छान असं आलं होतं. टोमॅटो केलं होतं, टोमॅटोची काही बांधणी पण केली नव्हती, तरीसुद्धा का नाही टोमॅटोचं खूप छान असं पैसे आम्हाला झालं होतं. आणि ही आमची वैरण बघा अशी रस्त्याकडनं लावल्या. प्रत्येक ठिकाणी शेताच्या का नाही हे आमचं टोमॅटोच्या शेत आहे. मग आता म्हटलं की वैरण घालून आलो आम्ही आणि काठी रवायला गेलो. तर परत आणखीन एकदा पाऊस झाला. परत पाऊस झाल्यानंतर की नाही आता बसण्यापेक्षा म्हटलं सीताफळाच्या झाडाखाली बसलो होतो. आणि एवढी सीताफळ डोळ भरलेली दिसत होती की आता काम काय नाही म्हटल्यानंतर मग काय सीताफळ काढायला सुरुवात केली बघा. त्यांनी वरून दिली आणि मी खाली घेतली बघा. कसं एक सीताफळ काढायला लागले त्याला आदळापट करून चालत नाही. आदळापट केली ती व्यवस्थित पिकत नाहीत आणि खराब होऊन जाते ती. त्यामुळे त्याला व्यवस्थित अशी काढायला लागते. मग हिनी वरनं दिल्यानंतर टाकते ती आणि मी असं कॅच पकडून की नाही छानपैकी असं जमिनीवर ठेवत्या. कसं आदळापट झाली की मग खराब होऊन जाते ती ना. एवढं फळ आपल्याला वर्षातून एकदा. आता आंब्याचा सीझन असा संपतो की तोपर्यंत आमच्यात बरेच दिवस झाले सीताफळं चालू झालेत बरं का. मागच्या वेळेला पण एक व्हिडिओ टाकला होता. प्रत्येक फळ आपल्या शेतात असावं आणि फळापेक्षा झाडाची सावली लई महत्त्वाची. उन्हाळ्यात खरं झाडाची सावलीला लई महत्त्व असतं या. आणि टोमॅटोला काट्या रवायला चालू केलं बघा. हा आमचा टोमॅटोचा प्लॉट 1 महिन्याचा आहे बघा. आणि 1 महिन्यात छान असं
ही झालं. ह्यात आम्ही मेथी पेरली होती आणि मेथी पेरल्यानंतर त्या मेथी पेरताना एक काकरी रिकामी ठेवली होती. त्या काकरीत आम्ही टोमॅटो लावलं होतं. पण बरं झालं डबल पीक केलं, का तर पावसामुळे मधल्याक नाही आमची मेथी गेली. बरीच अशी गेली होती, थोडीफार राहिली होती. त्याचं झालं, बियाणाचं जेवढं पैसे गेलं होतं तेवढं निघालं आमचं. मग त्यामुळं का नाही, कधीही डबल पीक असलं की थोडं एखादा तर फायदा ठरतं. मग आता टोमॅटो चांगला आले, टोमॅटोच्या बाजारभावांचं काय पुढं आपण बघूयाच. पण आता पीक तर चांगलं आलं, ह्यात खरा खूप आनंद असतो. बाजारभाव काय कसे मिळाले तरी पीक येणं खूप महत्त्वाचं आहे. आता खरं सांगायचं झालं तर आम्ही मेथीची भाजी ही एक एकर रान आहे की नाही, एक एकर रान सगळी मेथीची भाजी पेरली होती बघा. आणि त्यातली बरीच भाजी अशी आमची की नाही पावसानं गेली होती. जिथं पाणी साठलं होतं तिथली भाजी गेली होतीच. आणि ज्यावेळेला आम्ही 1-2-4 दिवस भाजी विकली, पण एक पेंडी 30 रुपयाला विकली. त्यामुळे केलेला सगळा खर्च लागवडीपासूनच आमचा निघाला बघा. आणि आता पण ह्यात कडणी एक नाही अशी मेथीची काकरी घातल्या बघा इथनं तिथनं. का तर कसं आहे, अजून एकदा जर येत असली तर म्हणलं घालूया, पण येईल असं वाटलं. म्हटल्यानंतर अशा काकऱ्या टोमॅटोच्या कडनं घातल्या बघा आणि छानपैकी काकऱ्या उगवले त्या पण. आणि हे आमचं टोमॅटो एक नंबर असं टोमॅटो आलं आहे आमचं. आणि ह्या आवडात आम्ही टोमॅटो केले, पुढच्या आवडात दोडका केला आहे आणि त्याच्या पुढच्या आवडात आत्ता टोमॅटो लावलं आहे बघा. असं हे एकाच रानाचं 3 भाग केले ती आणि त्यात एक असं लावलं आहे. आणि एवढं सगळं काम चालू आहे. आम्ही टोमॅटो घरात लावलं, मांडव घरात घालतो आहे, भांगलन घरात झाली. म्हणजे सगळी कामं जवळजवळ आम्ही घरातच करत आणली ती बघा. आणि आता तार वाढायची आणि बांधणीला पण सुरुवात करायची. जर बांधणीला गरज वाटली तर आज आपण बाहेरचं माणसं लावायची बांधायला. तर ही आमचं टोमॅटोचा प्लॉट आणि सगळं शेत आमची कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि आमचा हा भुईमुग आहे बघा. आम्ही दारं बदलायला आलो होतो आणि दारं बदलायला आल्यानंतर म्हटलं चला तुम्हाला भुईमुग दाखवूया, भुईमुग कसा आला आहे. आम्ही जरा लवकरच टोकला आहे बरं का. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.